सांगितलं ना, फोटो घ्यायला आलो होतो, घेतला. घेतला ना, मग लाच का घातली मला? आयुष्यभर मी तेच केलं नाही का बलराम? तुझ्या बुडावर लाथ मारून तुला हाकलून दिलं मी. काय नवीन केलं मी आता? चिडायला काय झालं? चल येतो मी. हे बुरट्या थांब, काय चोरलं ते सांगा आधी. हे काय झालं? काही नाही, फोटो घेतलं, निघतोय. आरडाओरडा का झाला? मी इथे आल्यावर ते होणारच. कृष्ण, तुझी माणसं तुझ्या सोबत आहेत, तू त्यांना जवळचं मानतेस, पण तुला हे नाही माहिती की त्यामुळे तुला लांबच्या शत्रूंची गरज नाहीये. येतो मी. अर्जुन, तू इथं? फोटो घ्यायला आलो होतो, निघतोय आता. एका अर्थी बरंच झालं म्हणून. नाही, चाललोय. नाही, मी त्या कारणासाठी नाही म्हणलं. माझं कारण जरा वेगळंच आहे. दादा प्लीज जाऊ दे. अर्जुन थांब, बस, चल चल, आत ये, आत ये. दादा, हे तुझं घर आहे आणि तू आता कुठेही जायचं नाहीयेस, कळलं का तुला? तू आज या घरातनं कुठेही जाणार नाहीयेस. ए चोर पाहिला, चोर पाहिला. धरा 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 धरा. ते कुठे? दादा बरं झालं पकडला तो याला. ए बाबा, अजून काय चोरलंय तू आमचं? दादा तुला सांगतोय, ह्यानं मला रूमच्या बाहेर ढकलला आणि एकटा आतमध्ये बसला होता. माहित नाही काय काय चोरलंय अजून. बायकोच्या नादाला लागून ह्यो पण चोर झाला आला. बलराम, बलराम, काय ओरडतो? जाऊ दे ना, फोटो घेऊन चाललाय ना तो. अरे फोटो घेऊन चालू, जाऊ दे, जाऊ दे, जा घेऊन जा. अर्जुन थांब, सांगितलंय ना तुला. आज एका सत्याचा उलगडा होणार आहे, त्याच्यामुळे तुला थांबावंच लागेल. म्हणजे या घराचा खरा वारसदार कोण आहे हे सत्य आज उलगडणार. ए बाबा, झालं की आता सगळं. आता काय वेगळं सत्य सांगणार आहेस तू? सत्य मी नाही उलगडणार, या सांगणार. ताई, ताई, या ताई, या. हा, या, घाबरू नका, या तुम्ही. ही आम्ही 3 टाकी, हा दीपू, हे मी आणि ही माझी लेक सावळी. घाबरू नका, हा, मी आहे. समजू शकतो सगळ्यांच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं असणार आहे, पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यांच्याकडे. या आहेत शारदा वाघमारे. हे काय नवीन प्रकरण आहे आता? कोण आहे थेरडे? याचा इथं काय संबंध? बलराम, तोंड सांभाळून बोल, नाही तर इकडचं थोबड तिकडं करेन.
विद्याधर तू? नाही 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 ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. खरं तर इथं सगळ्यांचंच खूप कन्फ्युजन झालेलं आहे, पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. विद्याधर हा नाही, विद्याधर मी आहे. हा अर्जुन आहे, अर्जुन. तुमच्या सावित्रीचा नवरा. पहाट स्वप्नात मला हिचं लगीन दिसलं. आज ती स्वतः नवरी झालेली. नवरदेव कोण होता ग मावशी? पण ज्या पोराने मला हॉस्पिटलमध्ये नेलं ना, त्याच पोरासोबत सावीचं लगीन झालंय असं दिसलंय मला. ज्याचा मी विचार केला होता त्याच पोराची आणि माझ्या सावीची भेट देवालाच घडवून आणली. जन्मजन्मीची गाठ बांधली. मामा कोण आहेत या आणि यांचा या समजाशी काय संबंध आहे सांगा की. ही आहे सावीची खरी आई. शारदा वाघमारे. काय ही सावीची खरी आई आहे? हा, पण विद्या हिला इथं का घेऊन आलाय? नेमका काय प्लान काय याचा? अच्छा, म्हणजे यांनी सावीच्या आईला इथं आणलंय. म्हणजे सावी आणि अर्जुनचं वेगळंच सत्य इथं ओपन करणार. बाई बाई, काय डोकं आहे आमच्या यांचं. आता दाखवतो आम्ही या समद्यांना. कृष्णाई, बघितलं का आपल्या घरी कोण आले ते? हा, तुमच्या विहीनबाई आल्या. ती सावित्रीची खरी आई आली आहे. बस झाली नाटक. झाले सगळ्यांच्या मनातले आराखडे बांधून झाले काय? झाले असतील तर मला सांगा, कारण काय आपण यांना बोलू देऊया. ते जे बोलणार आहेत ते जास्त महत्वाचे. शारदाताई, सत्य काय आहे हे तुम्ही सगळ्यांना सांगूनच टाका. सावित्री माझी मुलगी नाही.